सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स मला ह्या दोन मुलांबरोबर जरा सविस्तर बोलावं लागेल. सम्राट पाटील आणि धवल बेटबावकर. हा रिझल्ट देण्याच्या आधी मला तुमच्या पॅरेंट्स कडून एक लेटर लागेल. लेटर कसलं? नाही म्हणजे तुम्ही हा जो सी ग्रेड पराक्रम केला ना त्याबद्दल तुमच्या पॅरेंट्सना काय वाटतंय ह्याचा फीडबॅक हवाय मला रिटर्न. सर बोलले घरच्यांना घेऊन ये, नाही तर तुला रस्टिकेट करतो. घेऊन ये की मग घरून कोणाला तरी. घरच्यांना आणण्यासाठी आधी त्यांना रिझल्ट सांगायला नको. एक तर माझ्या आई लोकांच्या घराची धुनी भांडी करून कसं बस मला शिकवते. आणि माझ्या बापाला सांगायचं म्हटलं रिझल्टचं तर त्याला आधी शुद्धीवर आणावं लागतं. हे बघ सर म्हणतील की त्याला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये. म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे अभ्यासात, फक्त त्याला अभ्यास करणं शक्य होत नाहीये. शक्य होत नाही म्हणजे ऍक्च्युली सर त्याच्या घरची परिस्थिती खूपच बेताची. त्याच्या आई लोकांच्या घरी घरकाम करून कसं बस घर चालवते. हो, आणि त्यांना हातभार म्हणून सचिन सुद्धा छोटी मोठी कामं करतो सकाळ संध्याकाळ, प्लस वीकेंड्सला लग्नाची कामं घेतो. तर प्लीज तुम्ही प्रिन्सिपल सरांशी बोला ना. ठीक आहे, मी लगेचच सरांशी बोलून बघतो. मे आय कम इन सर? गेट आउट यू होलिगन. सर हो परेरा सर तुम्ही का? सॉरी सॉरी या प्लीज कम इन कम इन. मे आय सर? या प्लीज प्लीज थँक्यू. या बोला काय काम आहे? सर जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा काय बोलतो सम्राट? काय नाही आता तुला कळाय ना ग, मोठा झाला का तू? आम्ही काय वेगळं सांगा पाहिजे तुला? 2 वर्षात 2चे 4 हात होणार तुझे. अहो पण 2चे 4 करायला नुसतं 5 झालं तरी पुरतंय की काय नुसतं 5 झालं तर पुरतं? हा काय बोलतो का तू? हा अरे ती पिंकी बघ तिकडे दर परीक्षेला A ग्रेड मिळवायला लागली. नुसतं 5 झालं तर चालते म्हणा. ते काय नाही, या परीक्षेला तुझ्या येणाऱ्या मला Cचा A झालेला पाहिजे. पण मामा एका परीक्षेत सीचा हे व्हायला परीक्षा म्हणजे काय कार्यक्रम आहे का मॅजिकचा? आता तुमच्या आणि आईच्या म्हणण्यानुसार मी आलोय ना मुंबईत घालायला शिक्षणाचा गोंधळ, तर मग एच तुंतुन कशाला वाजवत आहे? तुंतू ना आमचं बोलणं तुला आता तुंतून वाटायला लागलं का? हेच राहिलं होतं ऐकायचं. 1 मिनिट आईला सांगावं लागतं कडे. हा नको 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 तसं नाही म्हणणं आहे माझं ते म्हणणं नाही. कसं आहे की आता हे कसं नवीन कॉलेज आहे, नवीन वातावरण आहे, तर इकडच्या अभ्यासाची सवय व्हायला मला लागेलच ना वेळ. हा तर मग आता सी मिळालाय, ए पण मिळालंच की हळूहळू हळूहळू. हा अरे तुझं हळूहळू काय बोलतो काय नाही. अरे ह्या हळूहळू मध्ये 1 वर्ष कधी निघून जाईल कळायचं नाही. ती पिंकी इंजिनियर होऊन इथं धडकल सुद्धा आणि तुझं आपलं चालू असेल हळू 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 हळू. ते काय नाही, मला माझा जावाई A ग्रेड वालाच पाहिजे. हा येतो मी. आणि हे बघ इथून डायरेक्ट जायचं ना अभ्यासालाच बसायचं बरं का. काय ते बाकी जशी नाही तर तुझं करायला तो चल वर अभ्यास करा हळूहळू म्हणा. नाही पण का त्याला आपण इकडे शिकायला द्यायचं? हे बघा सर, तुम्हाला तर माहिती आहे त्याची परिस्थिती एवढी. हे पहा
परिस्थिती वगैरे कारण तुम्ही मला आत्ता सांगू नका. हा विचार त्याने अभ्यास करायच्या आधी करायचा, रिझल्ट लागल्यानंतर नाही. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते सर, पण मला असं वाटतं की आपण त्याला एक संधी द्यायला हवी. का द्यायची संधी? शिक्षक म्हणून आय मीन मी त्याला एक विषय शिकवतो. आयडिया लेवलला, कॉन्सेप्ट लेवलला मुलगा हुशार आहे. इज इट? मग त्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल याची एखादी आयडिया शोधून काढायला सांगा. दॅट्स इट. सर तुमचा राग मी समजू शकतो. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आपण त्याला एक संधी द्यायला हवी, नाहीतर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. अच्छा, यू मीन टू से की मी त्याच्यावरती अन्याय करतोय असं तुमचं मत आहे, बरोबर? नाही सर, तसं नाही. अहो, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. नाही नाही कसा. आता तुम्ही एकदा तसं म्हटलं की सगळं जग तसाच अर्थ घेणार त्याचा. सर प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. त्या मुलाची सध्या परिस्थिती बघता त्याला शिकण्याची फार गरज आहे. आणि तसंही सर ही पहिली एक्झाम आहे आणि पहिल्या एक्झामला केटी लागली म्हणून त्याला रस्टिकेशन लेटर देणं हे मला काही पटत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते एकूणच माझा निर्णय चुकीचा वाटतोय, बरोबर आहे? मग आता काढा, माझ्या विरोधात एखादी मोहीम काढा. सेव्ह सचिन मोहीम, राईट? नाही सर. ना ना, नाही कसं नाही कसं, आय एम सिरियस. सर तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे वाटते ना ते सगळ्या शिक्षकांना सांगा आणि त्यातल्या 5 शिक्षकांना तुमचं वागणं जर का पटत असेल तर तशी त्यांची सही घेऊन या. मी लगेच माझा निर्णय बदलतो. काय काय झालं? शिक्षक म्हणून एवढंही जमणार नाहीये का तुम्हाला? नाही सर, जमेल, नक्कीच जमेल. लेट्स सी. सर मी सगळी चौकशी केली आहे. मुलगा अगदी जेन्युइन आहे. आय थिंक आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मुलं जेन्युइनच असतात. पण सरांनी एखादा निर्णय घेतलाय म्हटल्यावर तो बदलण्याच्या भानगडीत आपण का पडायचं? सर प्रिन्सिपल सरांचा निर्णय जर आपण बदलला नाही तर त्या मुलाचं वर्ष वाया जाईल. बरोबर आहे, पटतंय मला. पटतंय ना? मग पटकन सही करून टाका. आपण जर त्याला सपोर्ट केला ना तर तो मुलगा जोमाने अभ्यास करेल. सही नाही. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण सरांचंही मत असेल की त्याला रस्टिकेट करण्याविषयी. तुम्हाला आपल्या प्रिन्सिपल सरांचा स्वभाव माहिती आहे. ते कधी कधी फार टोकाचा निर्णय घेतात. तेच म्हणतोय मी, ते कधीही कोणाच्याही बाबतीत टोकाचा निर्णय घेऊ शकतात. सर मी तुमची भीती समजू शकतो, पण प्रिन्सिपल सरांनीच हा ऑप्शन दिलाय आपल्याला आणि ते म्हणालेत की कोणत्याही 5 शिक्षकांच्या सह्या आलं लक्षात. मी विचार करून उद्या सही केली तर चालेल? नाही सर, तोपर्यंत त्याला रस्टिकेट केलं तर मला विचार करायला लागेल. पण नाही, नको, जाऊ द्या. तुम्ही मला माफ करा, मी सही करणार नाही. येतो मी. सर सर काय म्हणाले तांबे सर? सांगतो म्हणाले. म्हणजे नाही म्हणाले? सॉर्ट ऑफ. बट नॉट टू वरी, आम्ही ना मोहन पाठक सर आणि वेदविख्यात मॅमना कन्व्हिन्स केलं. आणि परी रेणुकाने साधना मॅमना कन्व्हिन्स केले. सर तुम्ही लेटर द्या, आम्ही पटकन सगळ्यांच्या सह्या घेऊन येतो. तरी पण एक सही लागणार आहे आपल्याला अजून. कोण असू शकतं? आपले स्पोर्ट्स टीचर. तुम्ही ते एकदम खिंडीत गाठून राहिले ना, हे रिस्की आहे जरा. पण सर खेळात पण आपण घेतोच की रिस्क. ते खेळाच्या मैदानावर तिथे एकदा आऊट झालं ना तर दुसऱ्या डावात परत आत घेतात. पण सरांनी मला एकदा आऊट केलं तर दुसऱ्यांदा नोकरी कोण देणार मला? अहो असं काही होणार नाहीये. आणि उलट प्रिन्सिपल सरच म्हणालेत की तुम्हाला. नाही, ते सगळं बरोबर बोल राहिले सर तुम्ही, पण आपले प्रिन्सिपल सर एकदम मुरलेले प्लेयर आहेत. ते स्वतःच बोललेल्या शब्दाला स्वतःच कधी खोद येतील सांगता येणार नाही. बस काय सर, तुम्ही पण प्रिन्सिपल सरांना एवढे घाबरत असाल असं वाटलं नव्हतं आपल्याला. नाही बरोबर, हे घाबरतो प्रिन्सिपल ना, पण तेवढा नाही जेवढा मी माझ्या बायको आणि पोरीवर प्रेम करतो. तर मी इथे एकटा राहतो, माझी बायको आणि पोरगी तिथे गावाला राहते. माझ्या एकट्याच्या जीवावर घर चालते ना सगळं. मला अगदीच मान्य आहे सर तुम्ही जे काय म्हणतायत, पण प्रिन्सिपल सरांच्या प्रत्येक निर्णयावर आपण विरोध न करता गप्प बसून राहिलो त्याला काय अर्थ आहे? हा काही ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न नाहीये.
एका मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच तर बोलून राहिलो ना सर मी. माझ्या पण आयुष्याचा प्रश्न आहे. हो, आज मी सही केली आणि उद्या खार खाऊन जर प्रिन्सिपलने मला काढून टाकलं तर एवढंच म्हणेन की तुमच्या एका सहीवर एका मुलाची स्वप्न अवलंबून आहे. तुम्ही तर इमोशनल करून राहिले ना मला. मग काय करणार सर, मॅटर पण तसाच आहे ना. सर, सचिनला खूप शिकायचं आहे हो. हो सर. आणि सर आज जर आपण त्याला सपोर्ट केला तरच तो उद्या आपलं काढेल ना नाव. हा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सचिन एक चांगला, हुशार, होतकरू मुलगा आहे. तो सकाळी पेपरची लाईन टाकतो, रात्री हॉटेलवर काम करतो, शनिवार रविवार कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेतो. हे सगळं तो शिकता यावं म्हणून करतोय. आणि जर आपण त्याच्यासाठी सही नाही केली ना तर हे सगळं तो फक्त आयुष्यभर जगता यावं म्हणून करेल. आपल्या एका सही न करण्यामुळे एक माणूस आयुष्यभर पोटासाठी पायपीट करत बसेल. नाही नाही सर, असं म्हणू नका. पोटासाठीची पायपीट काय असते ना ते मला माहिती आहे. अर्ध आयुष्य खर्ची घातले मी त्यासाठी. घरचं चांगलं असतं, ती पायपीट नसती तर मी पण डॉक्टर नाही तर इंजिनियर झालो असतो. ते काय नाही सर, माझ्या एका सहीमुळे जर एका मुलाच्या आयुष्याची पायपीट थांबणार असेल ना तर नोकरी गेली तरी 72. द्या, कुठं सही करायचे सांगा, द्या तो कागद. पेन द्या. कुठं? इथे इथे. हा, एकंदरीत तुमच्या मोहिमेत तुम्ही यशस्वी झाला तसं दिसतंय. येस सर. आता ठरल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचा निर्णय जर मागे घेतलात तर. ऑफकोर्स. नाही, कसं आहे, लोकशाहीमध्ये जन्मताच्या निर्णयाच्या विरोधात आपण काहीच करू शकत नाही. सो माझा निर्णय मला मागे घ्यावाच लागेल. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. नाही नाही नाही, मला नाही, परेरा सरना थँक्स म्हणायचं. त्यांनी मदत केली तुला. थँक्यू सर. थँक्यू सो मच. इट्स कम्प्लिटली ऑल राईट डिअर. पुढच्या वेळेसपासून मन लावून अभ्यास करायचा. ओके? हो सर, नक्कीच. थँक्यू सो मच. चल. सर जस्ट मिनिट. बाळ तुझा. ओके सर. थँक्यू. सर, ह्या विद्यार्थ्याला वाचवण्याकरता तुम्ही जी धडपड केलीत, आय मस्ट अप्रिशिएट दॅट. पण तुमचा सिनियर म्हणून किंवा प्रिन्सिपल म्हणून एक ऍडवाइस करावासा वाटतो छोटासा तुम्हाला. प्लीज सर, युअर सजेशन्स आर ऑलवेज वेलकम सर. सर, कसं असतं, एखाद्या विद्यार्थ्याला मदत करणं हे जितकं गरजेचं असतं तितकंच ते जोखमीचंही असू शकतं. म्हणजे ती केलेली मदत आपल्यावरती कधीही उलटू शकते. सो बी केअरफुल. येस सर. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन. येस सर, मला कळतंय तुम्ही काय म्हणतायत. पण या बाबतीत ना सर माझं मत जरा वेगळं आहे. माझ्या मते जर मदत करताना आपली बाजू सत्याची असेल ना तर काळजी करायची काहीच गरज नसते. आय अप्रिशिएट युअर ओपिनियन. पण सर, जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. दिसेल ते नाही सर, पटेल ते. जे विवेकाला पटतं, मनाला भिडतं तेच सत्य असतं. आणि सत्याच्या बाजूने उभी राहायची मला सवय असं. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. परेरा सर, ही तुमची सत्याच्या बाजूने उभी राहण्याची सवय लवकरच तुम्हाला नोकरीतून दूर करेल असं दिसतंय. लेट्स सी. ऑल द बेस्ट. सो बोल, तू काय घेणार? तुला हवं ते माग ग, पाहिजे ते माग. आज तुला पार्टी आपल्याकडनं. अरे हो हो, डबल डिस्टिंक्शन मला मिळालंय. तू कशाला मला पार्टी देतोयस? उलट मी तुला पार्टी द्यायला हवी. ठीक आहे ग, तसं आपल्याला कुठे चान्स मिळणार आहे डिस्टिंक्शनची पार्टी द्यायला? का असं का बोलतोयस? मग तुला माहित नाही आपला रिझल्ट फार पडता काय माहितीये का? लागला तर 5चा मटका, नाही तर पाठीवर आजीचा फटका. तू बोल ना, तुला काय पाहिजे? बर, आपण एक काम करू, मी 2 कटिंग आणतो. म्हणजे कसं चहा प्यायलो ना की आपल्याला सुचेल काय मागवायचं त्या. चालेल. हाय.
कशी आहेस? ठीक आहे. रिझल्ट? डिस्टिंक्शन. अरे वा, कॉंग्रॅट्स. थँक्स. काय नाही. सॉरी टू डिस्टर्ब यू. ॲक्च्युली मी घरून लाडू आणले होते. तुला आवडतात ना आईच्या हातचे लाडू? तो हे घे. थँक्स. तू पण घे रे. अँड वन्स अगेन कॉंग्रॅट्स फॉर रिझल्ट. थँक्स. बाय. हाय. ए बाळा, अमित शिंदे तूच ना रे? हो. तुला कसं माहित? ते काय ना बाळा, मी एक फिल्म मेकर आहे. आणि एक फिल्म मेकर म्हणल्यावर त्याला मेन लीड सोबतच साईड हिरो पण माहिती असतातच. साईड हिरो? हो. तू त्या मिठीची गोष्ट नावाच्या फिल्मचा साईड हिरो ना रे? मग आपल्या कॉलेजमध्ये जाम फेमस आहे त्यांची त्या दिवशीची मिठी. सगळ्यांसमोर हिरोईन धावत पळत येते. घळा अश्रू गाळत हिरोला घट्ट मिठी मारते आणि म्हणते आय लव्ह यू. काय लव्ह स्टोरी आहे नाही? पण मी असं ऐकलंय की ती लव्ह स्टोरी तुझी होती म्हणे. स्टोरी तुझी आणि स्क्रीनप्ले तो लिहितोय. असं कसं रे? असं कसं सगळं झालं? आता ऐक. तिने त्याला हो म्हणणं आणि मला सोडणं हा तिचा डिसिजन. हो. आणि तिने घेतलेल्या डिसिजनचा मान राखणं हा माझा डिसिजन. आणि आम्हा तिघांची फिल्म, त्याची स्टोरी, स्क्रीन प्ले कोणाचंही असू दे. तू फालतू डायलॉग बाजी करून फ्रेम मध्ये घुसू नको. कळलं काय? वाव, कसली सॉलिड चव आहे काकूंच्या हाताला. सुपर. तू पण थांब ना. नाही नको. अरे घे ना. अगं नको म्हणाल ना. नको आपल्याला. लेक्चर जाऊया. लेक्चर? अरे तू मला पार्टी देणार होतास ना? ते लेक्चर नंतर बघू ना आपण. आता निघूया. उशीर झालाय ना. म्हणवा ठीक आहे. हे काय? EMI. हे कळलं, पण आत्ताच दिवाळीत तू पहिला EMI दिला होतास ना, मग लगेच दुसरा? त्याचं काय झालं, मी कंदील बनवले ना दिवाळीत, त्याचं फुल पेमेंट आलं म्हणून म्हटलं लगेच देऊन टाकू. तुला तर माहितीच आहे, धवल की बोली बंदूक की गोली. हे घे. हो, पण मग तू मला कशाला बोलवलंयस? तुझ्या बंदुकीच्या गोळीचा स्पीड मोजायला? यार काय एक लोचा झालाय. परत 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 म्हणजे मी काय दिवसाला 10 लोचे करत फिरतो काय रे? सध्या एकच लोचा आहे. काय झालं चॅम? बोल. ती रुचिरा यार. तिचं काय? तिने ते लाडू खाल्ले. मग? अरे मी पण खाल्ले. तूच तर दिले ना आजीच्या हातचे लाडू म्हणून. आजीच्या हातचे नाही रे बाबा, ते अमितच्या हातचे. अमितच्या हातचे? हा. अगं आम्ही दोघांना कॅन्टीन मध्ये बसलो होतो, तर तिकडे तो अमित आला आणि त्याने तिला त्याच्या आईने बनवलेले लाडू दिले. मग काय, तिने ते लाडू खाल्ले आणि ती खुश झाली खूप. हा मग? आणि मग काय, आजीच्या हातच्या लाडू खाल्ल्यावर पण ती एवढी खुश झाली नव्हती. ओके,
नाही मला एक सांग की तुला त्रास नक्की कुठल्या गोष्टीचा होतोय? तिला अमितने दिलेले लाडू आवडले याचा की तुझ्या आजीच्या लाडवांपेक्षा जास्त आवडले याचा? नीरव कशाचा होणार आहे? कशाचाही नाही. हा? असं कसं? हे बघ चॅम्प, एक गोष्ट लक्षात घे. आत्ता नसले तरी कधीतरी ते रिलेशनशिप मध्ये होते, त्यामुळे त्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत असणं स्वाभाविक आहे. एक्झॅक्टली. आणि तू तिच्या आयुष्यात आलाय याचा अर्थ तिने तिच्या जुन्या आवडी निवडी बदलण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हो, राहिला प्रश्न तुझ्या आजीच्या हातच्या लाडवांचा, तर ना प्रेमात कधीच कंपॅरिझन करू नये, कधीच नाही. मग काय करायचं? नुसतं काय असं बसून राहायचं काय? हट. मला नाही जमत. आधीच कुठल्या तरी रियालिटी शोच्या डेंजर झोन मध्ये असल्याचं फिलिंग आलंय मला. डेंजर झोन मध्ये तू आहेस खरा. हा? खरंच? पण हे बघ, नातं जपायचं असेल ना तर यातून बाहेर पडावं लागेल. कसं? सोपं आहे. तू ना एक काम कर, तू सुद्धा तिच्या आवडी निवडी जाणण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तिला काय खायला आवडतं, तिला कुठे फिरायला आवडतं, सगळं सगळं माहित करून घे. सिम्पली मेक हर हॅपी डूड. एक्झॅक्टली, मेक हर हॅपी.